हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी हे घेतलेले आहे, मशरूम घेतलेले आहे मैत्रिणींनो. मशरूमपासून आपल्याला खूप छान रेसिपी करायची. तर पाहू शकता इथे मी आता बाउलमध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण माती वगैरे पण असते याला. आणि थोडंसं देठाकडचं आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, पाहू शकता. आणि पाण्यात टाकून द्यायचे ते. तर सर्व मी असंच थोडं थोडं देठ कापून घेणार आहे आणि पाण्यात टाकून देणार आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा, खूप छान होती, चविष्ट होती आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. पाहू शकता सर्व मी आता हे असं करून पाण्यात टाकून देणार आहे. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. तर पाहू शकता आपण सर्व देठाकडची साईड थोडी थोडी काढून घेतलेली आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला छान असं चोळून हे वरचं सगळं आपल्याला माती वगैरे काय असेल ते कचरा तो काढून घ्यायचा आहे बघा. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते ही रेसिपी, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तर स्वच्छ धुवून झालेले आहे बघा, 2-3 पाण्याने मी धुवून घेतले. तर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, हे आपल्याला आता कापून घ्यायचे बघा. मोठ्या मोठ्याच मी फोडी करणार आहे, 2-2च बघा एका ह्याच्या. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्याला लगेच हे पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात ह्या फोडी. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी आपण टाकून घेऊया. मिठाचं पाणी असलं ना मैत्रिणींनो, बिलकुल पण काळे पडत नाही. तर आपल्याला अशाच पद्धतीने आता हे सर्व मशरूम कापून घ्यायचे आहेत. कोणी कोणी पातळ पण फोडी करतात, कोणी मोठे मोठे पण करतात. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची आवड असते. पण इथे एकाच पीसाचे मी 4 तुकडे करून घेणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. पाहू शकता आपल्या असं सर्व काही मी आता कापून घेणार आहे. अगदी झटपट कापले जातात मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. आणि कशी एकदा रेसिपी आपण बघितली तर लगेच आपल्याला येते पण करता. तर छान हे मी सर्व कापून घेतलेले आहे. तर आपल्याला हे मिठाच्या पाण्यामध्ये असं चोळून घ्यायचे. पाहू शकता. आता हे साईडला ठेवूया. आणि इथे मी साहित्य घेतले बघा, काय काय लागते ते तुम्हाला दाखवते. टमाट्याची प्युरी घेतलेली आहे मी. एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. किचन किंग मसाला घेतला आहे. कांदा मसाला घेतलेला आहे. बेडगी मिरची पावडर कलरची ती घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे. तिथे जिरा घेतलेलं आहे. कस्तुरी मेथी घेतलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. एवढं आपल्याला साहित्य लागते मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही.
अद्रक लसणाची पेस्ट जर नसली तर तुम्ही लसूण बारीक करून असा किसून पण टाकू शकता। इथे गॅस पेटून मी कढई ठेवलेली आहे, पाहू शकता। कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मैत्रिणींनो त्याच्यामध्ये 2 चमचे बटर टाकून घेणार आहे मी। बटरने कसं भाजीला टेस्ट खूप छान येते। तुमच्याकडे बटर जर नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर इथे करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचे बघा। जिरं छान फुललं ना मैत्रिणींनो, तर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। 4 मीडियम साईजचे मी कांदे हे बारीक चिरून घेतलेले, पाहू शकता तुम्ही। सर्व कांदा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। अद्रक लसणाची पेस्ट टाकूया, 1 चमचा मी घेतलेली, ती पण छान परतून घ्यायची बघा कांद्यासोबत। छान परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो इथे बघा मी बेसन पीठ घेतलेले आहे। आपल्याला हे बेसन पीठ पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे चांगलं। 1.5 चमचा मी घेतलेले आहे। छान भाजून घ्यायचे, त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे, पाहू शकता। छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो, आता गाठी राहिल्या नाही पाहिजे बेसनाच्या। त्यानंतर आपल्याला इथे टमाटरची प्युरी टाकून घ्यायची बघा। 4 टमाटे होते, त्याची प्युरी बनवलेली मी। ही प्युरी पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायची बघा। छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता। बेडगी मिरची पावडर कलरची, ही रंग छान येतो। त्यानंतर कांदा मसाला 2 चमचे घेतलेत, किचन किंग मसाला घेतलाय 2 चमचे, हळद आणि गरम मसाला घेतलाय मी। आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत, पाहू शकता। तेल सुटस्तवर छान 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचेत। त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला ही कस्तुरी मेथी टाकायची हातावर चांगली अशी, जरा अशी चुरगळून, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते। छान मिक्स करून घ्यायचे परत आपल्याला मसाला। कोथिंबीर टाकून घेऊया, कोथिंबीर पण छान परतून घ्यायची। पाहू शकता मसाला आपला छान परतला गेलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे मशरूम टाकून घ्यायचेत बघा मसाल्यामध्ये। ते हे मशरूम पण आपल्याला छान मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचेत, पाहू शकता। आपल्याला ह्याची सुकी भाजी नाही करायची मैत्रिणींनो, अशी ओलसर भाजी पातळच जरा करायची। आणि पाणी गरम करूनच टाकायचे, थंड पाणी बिलकुल पण टाकायचं नाही भाजीला। थंड पाणी जर तुम्ही टाकलं तर पूर्ण आपली तरी निघून जाते आणि भाजीला टेस्ट येत नाही। त्याच्यामुळे गरम पाणी टाका। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा।
मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची. एक 2 मिनटं मैत्रिणींनो भाजी अशीच आपल्याला गॅसवर मिडियम गॅसवर ठेवायची. झाकण ठेवून घेऊया. 2 मिनटाच्या नंतर आपण झाकण खोलून पाहायचे भाजी झाली आहे का आपली. तर पाहू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या. तर ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता खूप टेस्टी होती मैत्रिणींनो. ही रेसिपी खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरं सांगते एकदा बनवून करून बघा. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला परत 1 चमचा बटर टाकून घ्यायचे मैत्रिणींनो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. मस्त अशी आपली ही भाजी झालेली आहे. छान एकदा मिक्स करून घेऊया. तर मैत्रिणींनो कुणाला आवडली ही रेसिपी मला नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करत जा. मशरूमची रस्सा भाजी ही कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. मस्त अशी आपली चटपटीत ही भाजी झालेली आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू.